शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते दुष्काळाच्या झळा, जालना जिल्ह्यात फळबागांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड। पुढली मोठी बातमी निघते हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकड्यासह पावसाची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते नगर जिल्ह्यात कपाशी बियाण्यांचा काळा बाजार, दोघांविरोधात गुन्हा दाखल। पुढली मोठी बातमी निघते मोदी सरकारच्या एका पत्रामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 1300 कोटीचं नुकसान, खरीप पीक विमा देण्यास नकार। पुढली मोठी बातमी निघते राज्यात कापसाची 1.70 कोटी पाकिटं उपलब्ध। पुढली मोठी बातमी निघते सरकार शेतकरी विरोधी, राज्यात भीषण दुष्काळ, मंत्री विदेश दौऱ्यावर, नाना पटोलेंचा गंभीर आरोप। पुढली मोठी बातमी निघते मान्सून 4 जून रोजी राज्यात येणार, राज्यात उद्यापासून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते दूध उत्पादकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात, 7 दिवसात दर वाढवा अन्यथा सुळ्यांचा सरकारला इशारा। पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना आजची एकादशी पावली, राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं रब्बी पीक विमा 2023चं वाटप करा, केंद्र सरकारचे पीक विमा कंपन्यांना आदेश। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।